की हे जे घरकुलाचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा बांधकाम चालू झाल्यावर जे सर्टिफाय करण्यासाठी जे इंजिनियर येतात म्हणजे आरएची ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून पैशाची मागणी करतात. 15,000 रुपये कमीत कमी ते मागतात. आणि माझ्या नायगाव पंचायत समितीमध्ये एकट्या नायगाव पंचायत समितीमध्ये 11 इंजिनियरनी कबुली दिली व्हिडिओवर की ते पैसे खातात म्हणून आणि त्यांना जिल्हा परिषदेने तात्काळ सस्पेंड केलं. त्यानंतर उमरी पंचायत समितीमध्ये सुद्धा एक इंजिनियर जी बाई होती तिच्या जागी नवरा काम करत होता आणि पैसे पण खात होता, त्यालाही तात्काळ निलंबित करण्यात आलं. परंतु माझा सन्माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना हा प्रश्न आहे की हे जेव्हा सगळा भ्रष्टाचार चालू असतो इंजिनियरकडून, BDOला माहीत नसणं हे शक्यच नाही. फक्त BDOला नाही तर जिल्हा परिषद मुख्यालयातील जे डेप्टी COच्या लेवलचे जे अधिकारी असतात त्यांनासुद्धा याची कल्पना असते. मी तर म्हणेल की ह्याचे हप्ते त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्कीच पोहोचत असतील. तर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला अशी बाब निर्देशनास आल्यानंतर की इंजिनियर त्या ठिकाणी पैसे खातात तर आपण BDOला तर सस्पेंड करालच, परंतु डेप्टी CO स्तराच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महोदयांनी एक गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात याच्याही अगोदर माझ्याकडे त्यांची तक्रार होती. त्या संबंधित सगळ्या इंजिनियरवर कारवाई तर अगोदर झालेली आहे. तर आपण जर सांगितलं की घरकुलाच्या लाभार्थ्याकडून पैसे घेणं हे पाप आहे, एवढ्या गोरगरीब माणसाला घर देत असताना आणि त्याला मदत होत असताना अशा लाभार्थ्याकडून पैसे मागणं हेच मुळात चुकीचं आहे. स्पेसिफिक असा कुठलीही कंप्लेंट आली तर त्याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. संबंधित BDO असतील, संबंधित डेप्टी CO असतील, या सगळ्यांना या प्रक्रियेमध्ये जबाबदार धरलं जाईल आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल.